इयत्ता 5वी 8वी नवीन नियमावली शासन निर्णय दिनांक 29 मे 2023 शासन निर्णय 7 डिसेंबर 2023 हे निर्णय देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। इयत्ता 5वी 8वीची प्रथम सत्र सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीनुसार आपण घेतलेली बघा। पहिले सत्रात प्रथम सत्र सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन इयत्ता 5वी आणि 8वी साठी, मात्र द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन ती वार्षिक परीक्षा द्वितीय सत्र अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत। इयत्ता 5वी साठी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित व परिसर अभ्यास 1 व 2 लेखी परीक्षा असणार आहे 40 गुणांची आणि तोंडी परीक्षा असणार आहे 10 गुणांची, एकूण 50 गुणांची असणार आहेत। तर इयत्ता 8वी साठी बघा, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजशास्त्र लेखी परीक्षा 50 गुणांची, तोंडी परीक्षा 10 गुणांची, एकूण 60 गुणांची असणार आहेत। इयत्ता 5वी व 8वीची कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण ही प्रचलित सर्वंकष मूल्यमापनाच्या श्रेणी देणे। श्रेणी कशी द्यायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आपल्याला काय करावं लागेल कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षणासाठी इयत्ता 5वीचे सर्व विषय 50 प्रमाणे एकूण 250 गुण बघा। 5 विषय बघा, 5 × 25 म्हणजे 250 गुण आहेत। उत्तीर्ण गुण प्रत्येक विषयात 35% मिळणे आवश्यक आहे तेव्हा आणि 18 गुण मिळणे आवश्यक आहे तेव्हा तो पास होईल विद्यार्थी इयत्ता 5वीचा। नंतर सवलतीचे गुण तुम्ही 3 विषयात सवलतीचे गुण देऊ शकता, जास्तीत जास्त एका विषयात 5 गुण देऊ शकता। नंतर बघा इयत्ता 8वी सर्व विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजशास्त्र एकूण गुण बघा, एकूण पेपर 6 आहेत, एकूण गुण 60 आहेत, मग 6 × 36 म्हणजे 360 गुणांचे असणार आहेत। सवलतीचे गुण 10 आणि 3 विषयात देता येईल आणि जास्तीत जास्त एका विषयात 5 गुण देता येईल। प्रगती पुस्तक नाही, मग आपल्याला त्यांना निकालपत्रक द्यायचं। निकालपत्रक कसा तोही मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे कार्ड देणे, निकालपत्रक देणे। वर्णनात्मक नोंदी करू नये, म्हणजे त्या निकालपत्रकावर आपण वर्णनात्मक नोंदी करायच्या नाही। शेरे काय लिहिणार आहे, तो उत्तीर्ण, उत्तारित, अनुत्तीर्ण, पुनर्परीक्षेस पात्र। परीक्षेस गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल बघा। आता जर तो परीक्षेत गैरहजर राहिला इयत्ता 5वी आणि 8वीचा विद्यार्थी तर तो सरळ नापास समजण्यात येईल। पुनर्परीक्षा, अनुत्तीर्ण विषयाची पुनर्परीक्षा, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण याची पुनर्परीक्षा होणार नाहीत बघा। जर पुनर्परीक्षा घ्यायची वेळ आली तर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयाची पेपर होणार नाहीत। पुनर्परीक्षा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी 3 दिवस आधी जाहीर करणे, म्हणजे बघा आपल्या सर्वांची शाळा ही 15 जून 2026ला सुरू होणारे नवीन शैक्षणिक सत्र, त्या अगोदर आपल्याला 13 जून 2026ला जर पुनर्परीक्षा घ्यायची असेल तर 13 जून 2026ला पुनर्परीक्षा घ्यावी लागेल त्या विद्यार्थ्याची। आणि पुनर्परीक्षेत सवलतीचे गुण ग्राह्य धरणे, त्यामध्ये देखील सवलतीचे गुण पकडण्यात यावेत। फेरपरीक्षेस गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल आणि तो फेरपरीक्षेत परत विद्यार्थी गैरहजर राहिला तर त्याला नापास करण्यात येईल, थोडक्यात त्याला नापास करण्यात येईल। आणि पुनर्परीक्षा घेऊनही जर तो विद्यार्थी पास झाला नाही तर त्याला आपण त्याच वर्गात ठेवू शकतो। आता श्रेणी, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षणाची श्रेणी आणि तो निकालपत्रक कसं आहे या ठिकाणी आपण पाहूया। या ठिकाणी गुणपत्रक नमुना दिलेले आहे। वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा याचं या इयत्ता 5वी आणि 8वीचं 7/12/2023 जो GR आलेला आहे तो संदर्भ लावलेला आहे, शासन निर्णय क्रमांक आहे, आपण सर्वांना माहिती आहे बघा। फक्त कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण याची श्रेणी द्यायची आहे। आज श्रेणी कशी देणार आपण ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। हे बघा यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, हे GR मधील हे सर्व हा GR मधील आहे। हे बघा कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण, म्हणजे शारीरिक शिक्षणाला आरोग्य व शारीरिक शिक्षण हा नाव आलेलं आहे। या विषयासाठी दोन्ही सत्राचे मिळून आकारिक मूल्यमापन होणार आहे बघा। या ठिकाणी स्पष्ट सांगितलेले आहे दोन्ही सत्राचे, म्हणजे प्रथम सत्राचे आणि द्वितीय सत्राचे कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या बाबतीत बोलत आहे मी। दोन्ही सत्राचे मिळून आकारिक मूल्यमापन होणार आहेत बघा, दोन्ही सत्राचे मिळून आकारिक मूल्यमापन होणार आहेत। त्यामुळे या विषयात बाबतीत दिनांक 20 ऑगस्ट 2010च्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीच्या शासन निर्णयातील 10.2 मधील श्रेणी, म्हणजे आपण बघा श्रेणी कशी देतो त्या श्रेणीनुसार आपल्याला त्याला श्रेणी द्यायची आहे। गुणपत्रकावर गुण देण्यात येऊ नये। या ठिकाणी बघा कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण याचे प्रचलित पद्धतीनुसार आपल्याला श्रेणी द्यायची म्हटली तर आपल्याला त्या आपण रजिस्टर करत असतो आणि त्या रजिस्टरमध्ये त्या नोंदी घेत असतो बघा, शाब्दिक नोंदी। तर कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण याचे आपल्याला शाब्दिक नोंदी ठेवणं आवश्यक आहे। आता बघा श्रेणी कशी काढायला लागणार आपल्याला कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षणाची दोन्ही सत्राची, तर या ठिकाणी आपण पाहूया।
समजा कला विषयात पहिल्या सत्रात त्याला 78 गुण मिळाले होते आणि दुसऱ्या सत्रात आता म्हणजे द्वितीय सत्रात 80 गुण मिळाले. मग सरासरी काढायची आपल्याला. 78 + 80 म्हणजे किती होणार आहेत? 158/2 करायचं. 158/2 केलं त्याचं उत्तर येतं बघा 79. मग 79 गुण मिळाले. आता मग श्रेणी कोणती राहणार आहे? तर श्रेणी B1 राहणार आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला कला, कार्यान्वयन, शारीरिक शिक्षणाची श्रेणी लिहायची आणि आपण त्या रजिस्टरमध्ये शाब्दिक नोंदी घेतो. तर आपल्याला या कला, कार्यान्वयन, शारीरिक शिक्षणाची फक्त त्या आपल्या रजिस्टरमध्ये आपण नेहमी जो रजिस्टर ठेवत असतो तर त्या शाब्दिक नोंदी त्यामध्ये कला, कार्यान्वयन, शारीरिक शिक्षणाची शाब्दिक नोंदी ठेवाव्या लागतील फक्त. मात्र जो गुणपत्रक असणार आहे त्यामध्ये फक्त कला, कार्यान्वयन, शारीरिक शिक्षण याची श्रेणी काढावी लागेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.